मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलोय विषम संख्या। याच्या आधी आपण नैसर्गिक संख्या आणि सम संख्येवरती बघितलं होतं। सर्वात आधी विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी युनिट प्लेसला किती पाहिजे आपल्याला, 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल किंवा 9 असेल, त्या संख्येला आपण काय म्हणत असतो, विषम संख्या म्हणत असतो। विषम संख्येचा जर विचार केला, स्पर्धा परीक्षेला याच्यावरती वेगवेगळे एक्झाम्पल विचारलेले असतात। कधी विषम संख्यांची बेरीज विचारलेली असते, कधी एकूण विषम संख्या किती असे प्रश्न विचारलेले असतात। इथं बघा काय दिलेले आपल्याला, 35 ते 55 पर्यंत किती विषम संख्या आहेत, म्हणजे 35 ते 55 च्या दरम्यान एकूण विषम संख्या किती येतात ते आपल्याला विचारलेले। ते आपण स्ट्रिकच्या सहाय्याने सोडवायचे। काय घ्यायचा त्यांचा फरक, भागाकारात 2 अधिक किती घेणारे 1। परंतु एक लक्षात ठेवायचंय, ही जी स्ट्रिक असणार आहे ही कशाला असणार आहे, विषम संख्या ही विषम संख्येच्या दरम्यान पाहिजे, त्यावेळेसच काय असणार आहे, आपण ही स्ट्रिक वापरणार आहे। फरक बघा काय बघणार आहे आपण, 55 वजा किती करणार आहे, 35। 55 वजा जर आपण 35 केले, भागाकारात किती असणार आहे 2, अधिक किती करणार आहे आपण 1। आता यांचा फरक जर विचार केला, 5 मधून 5 गेले 0, 5 तून 3 गेले किती येणार आहे 2, भागाकारात 2 अधिक किती असणार आहे 1। भाग द्या, बे एक बे, बे एक बे, बे 0 0, किती मिळणार आहे आपल्याला 10 अधिक 1 किती येणार आहे 11। म्हणजेच काय, 35 ते 55 पर्यंत एकूण विषम संख्या किती मिळणार आहे आपल्याला 11। त्याच पद्धतीने स्ट्रिक वापरू आपण, 35 ते 95 पर्यंत किती विषम संख्या आहेत। सर्वात आधी काय करायचं आपल्याला, फरक काय असणार आहे, 95 वजा किती घेणारे आपण 35, भागाकारात किती घेणारे 2 आणि अधिक किती करणारे 1। आता 5 मधून 5 गेले 0, 9 मधून 3 गेले 6, भागाकारात 2 अधिक 1। भाग द्या, बे एक बे, बे त्रिक 6, बे 0 0, किती मिळणार आहे आपल्याला 30 अधिक किती मिळणार आहे 1, म्हणजे किती येणार आहे 31। याचा अर्थ काय, 35 ते 95 पर्यंत किती विषम संख्या असणार आहे, 31 विषम संख्या असणार आहे। ही स्ट्रिक केव्हा लक्षात ठेवायची, विषम संख्येच्या दरम्यान विषम संख्या पाहिजे, त्यावेळेसच काय असणार आहे, त्यांचा फरक घ्यायचा, भागाकारात 2 करणारे अधिक किती करणारे 1। विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रिक आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे।